कोणत्याही देशाची प्रगती त्या देशाच्या आर्थिक स्थैर्यावर अवलंबून असते. भारतासारख्या खंडप्राय देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे महत्त्वाचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पार पाडते. रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक असून तिला बँकांची बँक असंही म्हटले जाते. 1 एप्रिल 1935 रोजी स्थापन झालेली ही संस्था आज भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वाचे प्रतीक बनली आहे. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा इतिहास अत्यंत रंजक आहे. 1920च्या दशकात भारतासाठी एका मध्यवर्ती बँकेची गरज भासत होती. 1926 मध्ये हिल्टन यंग कमिशन, रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स भारतात आले होते. या कमिशनसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ऑरिजिन अँड इट्स सोल्युशन या ग्रंथातील विचार मांडले होते. आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावरच या बँकेची रचना करण्यात आली. पुढे 1934चा RBI कायदा संमत झाला आणि 1935 मध्ये बँकेचे कामकाज सुरू झाले. सुरुवातीला रिझर्व्ह बँक ही 5 कोटी रुपयांच्या भागभांडवलासह एक खाजगी भागधारकांची बँक म्हणून सुरू झाली. तिचे पहिले मुख्यालय कोलकाता येथे होते, परंतु 1937 मध्ये ते कायमस्वरूपी मुंबईला हलवण्यात आले. आजही मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असण्यामागे रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय तिथे असणे हे एक मुख्य कारण आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1 जानेवारी 1949 रोजी बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि ती पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली. आता रिझर्व्ह बँकेची मुख्य कार्य कोणकोणती आहे? देशात चलनी नोटा छापण्याचा आणि वितरित करण्याचा अधिकार फक्त RBIला आहे. चलनाचा पुरवठा बाजारात किती असावा हे RBI ठरवते, जेणेकरून अर्थव्यवस्थेत समतोल राहील. ज्याप्रमाणे आपण आपले पैसे व्यावसायिक बँकांमध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे या बँका त्यांचे राखीव पैसे RBIकडे ठेवतात. बँकांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना परवाने देणे आणि संकटाच्या वेळी त्यांना कर्ज देणे ही कामे RBI करते. देशातील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ठरवते. यामुळे व्याजाचे दर कमी जास्त होतात आणि बाजारातील पैशांचा ओघ नियंत्रित केला जातो. भारताचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी RBIची असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताची पत टिकून राहते. केंद्र आणि राज्य सरकारांचे आर्थिक व्यवहार सांभाळणे आणि त्यांना आर्थिक धोरणांबाबत सल्ला देण्याचे काम ही बँक करते. बँकेचे कामकाज एका मध्यवर्ती संचालक मंडळाद्वारे चालवले जाते. बँकेचे सर्वोच्च पद म्हणजे गव्हर्नर. सर ऑस्बॉर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते, तर C.D. देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर ठरले. गव्हर्नरची स्वाक्षरी असल्याशिवाय भारतीय नोटेला कायदेशीर मूल्य प्राप्त होत नाही, हेच या पदाचे महत्त्व अधोरेखित करते. आजच्या डिजिटल युगात RBIची भूमिका अधिक विस्तारली आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ची यशस्वी अंमलबजावणी आणि आता डिजिटल रुपीची सुरुवात करून RBIने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.